Good afternoon to all of you. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Okay, so last lecture we have discussed different MCQs. Now today we are discussing the numericals and its solutions. So you take screenshot of all these slides one by one. So last time MCQs we have discussed. Have you taken screenshot of MCQ slides? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. मागच्या वेळेस काही स्टुडंटनी प्रश्न विचारलेले रिगार्डिंग द क्वेश्चन पेपर पॅटर्न. So I have discussed with the HOD. So our test is actually MCQ test. Okay. Yes, sir. आपली चॅप्टर वाईज टेस्ट आहे तर ती MCQ टेस्ट असणार आहे. त्यामुळं MCQ आपण जे डिस्कस केले त्या दिवशी ते सगळे परफेक्ट करा. आणि मे बी यातला एखादा न्यूमेरिकल सुद्धा MCQ म्हणून येईल छोटासा. So you have to practice these numericals also. Okay. So shall we start the first MCQ? Numerical discussion. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So I will read it first. Then we will check what are the given things, and then we will discuss solution slide. So N-type germanium sample has a donor density of 10⁻21 per meter cube. It is arranged in a Hall experiment having magnetic field of 0.5 Tesla, and the current density is 500 ampere per meter square. Find the Hall voltage if the sample is 3 mm wide. So let us go for the solution of this question. So here, once again, I repeat this. You take screenshot of this. तर इथे जर बघितलं तर आपल्याला काय करायचं तर हॉल व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. हे परत एकदा मी रिपीट करतो. एन टाइप जर्मेनियम सॅम्पल दिलेलं आहे, त्याची डोनर डेन्सिटी जी आहे तर ती दिलेली आहे 10⁻21 मीटर क्यूब. ठीक आहे. आणि पुढे काय लिहिलं, इट इज अरेंज्ड इन अ हॉल एक्सपेरिमेंट हॅव्हिंग मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू दिलेली. डोनर डेन्सिटीज याचा अर्थ काय तर स्मॉल एन. ठीक आहे. तर हे आपण आता डिस्कस करूया, काय काय सिम्बॉल्स आहेत आपण काय काय वापरलेले. त्याच्यानंतर अँड द करंट डेन्सिटी इज 500 अँपियर पर मीटर स्क्वेअर. करंट डेन्सिटी आपल्याला माहिती JX आपण इक्वेशन मध्ये लिहिलेली, ती दिली 500 अँपियर पर मीटर क्यूब. फाइंड द हॉल व्होल्टेज इफ द सॅम्पल इज 3 mm वाईड. विड्थ दिली आहे, ती विड्थ आहे तर ती MM मध्ये आहे, आपण त्याला M मध्ये कन्वर्ट करतोय. ठीक आहे. तर आपल्याला हॉल व्होल्टेज काढायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला इक्वेशन माहिती पाहिजे. ठीक आहे. तर मला इक्वेशन कोण सांगेल का की VH चे इक्वेशन कुठले कुठले आपण वापरतो. VH इज इक्वल टू WBJX अपॉन PE एक इक्वेशन आहे, आठवतंय का. WBI upon PEA. हा, त्याच्या आधी एक इक्वेशन आपण काढलेलं आहे WBJX अपॉन PE, बरोबर आहे का. Yes, sir. Yes, sir. हा, तर इथं लक्षात ठेवा. आता इथं आपण फक्त काय केले, पुढे मागे केलेले आणि पी च्या ऐवजी आपण N टाकले इथे. त्याचं कारण काय माहिती ना, इथं आपण काय केलंय N टाइप जर्मेनियम सॅम्पल घेतलंय. लक्षात येते हे सर. Yes, sir. हा, तर इथं फक्त N टाइप म्हटलंय म्हणून आपण P च्या ठिकाणी N घेतलं इथं. अदरवाईज आपलं जे ओरिजिनल इक्वेशन आहे तेच आहे, फक्त यात चेंजेस काय तर WBJX च्या ऐवजी BJW इथे लिहिलेलं आहे आणि PE च्या ऐवजी फक्त आपण NE लिहिले इथं. P म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स. इथे N म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ते किती दिले तर आपल्याला 10⁻21. त्यानंतर कॅपिटल P जे आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो ते दिले 0.5 टेस्ला. करंट डेन्सिटी आहे तर ती आहे 500 अँपियर पर मीटर स्क्वेअर. JX इज इक्वल टू I अपॉन A हे आपल्याला माहिती. W म्हणजे काय, विड्थ दिलेली आहे, विड्थ आहे 3 mm, आपण त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करतोय. हॉल व्होल्टेज इक्वेशन आपल्याला माहिती, VH इज इक्वल टू WBJX अपॉन NE. इथे PH ऐवजी NE आहे, एवढं लक्षात ठेवा. VH इज इक्वल टू हॉल व्होल्टेज म्हणजे VH
बी ची व्हॅल्यू काय 0.5 टेस्ला, त्याच्यानंतर करंट डेन्सिटी म्हणजे GX ची व्हॅल्यू काय 500 अँपिअर पर मीटर स्क्वेअर आणि W विड्थ जी आहे ती 3 × 10⁻³ मीटर आहे. नेक्स्ट खाली काय N म्हणजे काय तर डोनर डेन्सिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स 10⁻21 आणि E म्हणजे चार्ज, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आणि ही गिवन व्हॅल्यू असते 1.602 × 10⁻19 कुलम. तर हे कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते VH इज इक्वल टू 4.7 मिलीव्होल्ट. ठीक आहे. तर प्रत्येकाकडे कॅल्सी असेलच, आहे का कॅल्सी, किंवा कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. Yes, sir. ठीक आहे. तर Yes, sir. तुम्ही या व्हॅल्यूज पुट करा, स्वतः कॅल्क्युलेट करा आणि चेक करा ही व्हॅल्यू येते का. एव्हरीवन कॅल्क्युलेट. Yes, sir. येते. येस. 4.68. 4.68 बरोबर. 4.68 म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली 4.7 घेतलेलं आहे. ठीक आहे. 4.68 × 10⁻³ व्होल्ट किंवा 4.7 मिलीव्होल्ट अशी व्हॅल्यू येते. तर एक 2 ते 3 मिनिटं देतो प्रत्येकाला. प्रत्येकाने हे पर्सनली कॅल्क्युलेट करा. याला काय सायंटिफिक कॅल्क्युलेटर्स पाहिजे असं काय नाही, तुम्ही मोबाईलचे कॅल्क्युलेटर वगैरे घेऊ शकता. फक्त पॉवर्स तुम्हाला ॲडजस्ट करावे लागतील. यू कॅन ॲडजस्ट द पॉवर्स अँड यू कॅन कॅल्क्युलेट अँड चेक वेदर यू आर गेटिंग दिस ऑर नॉट. आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा, आलं काय आन्सर प्रत्येकाचं. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. शॅल वी गो फॉर नाव नेक्स्ट न्यूमेरिकल. Yes, sir. Oh, sir. Okay, so next numerical, I will read it first, then we go for step by step solution. A copper specimen having length 1 meter, width 1 centimeter and thickness 1 mm is conducting 1 ampere current along its length and is applied with a magnetic field of 1 Tesla along its thickness. It experiences Hall effect and a Hall voltage of 0.074 microvolts appears along its width. Calculate the Hall coefficient and the mobility of electrons in copper. In bracket, conductivity of copper is given, which is 5.8 × 10⁷ ohm per ohm meter. So here ohm per meter, here it is given. So let us go for the solution. So in case of this numerical, first we check what are the given things. हे परत एकदा मी रिपीट करतो. इथं काय काय दिलंय. ए कॉपर स्पेसिमेन हॅव्हिंग लेंथ, आपल्याला लेंथ दिली 1 मीटर, विड्थ दिली 1 सेंटीमीटर आणि थिकनेस दिले 1 mm. ठीक आहे. मीन्स L, W अँड T इट इज गिवन टू अस.
is conducting 1 ampere current, I is equal to 1 ampere along its length and is applied with a magnetic field of 1 Tesla. Magnetic field दिलेले capital B 1 Tesla. It experiences Hall effect. Hall effect तो एक्सपिरियन्स करतो आणि हॉल व्होल्टेज आहे तर ते डेव्हलप होतं. किती डेव्हलप झाले ते? तर 0.074 मायक्रोव्होल्ट्स. आता 0.074 मायक्रोव्होल्ट्स म्हणजे मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 आपण कन्सिडर करतो. त्यामुळे त्याची व्हॅल्यू इथं आपण घ्यायची VH इज इक्वल टू 0.074 इंटू 10⁻⁶ व्होल्ट. ठीक आहे. आणि आपल्याला इथं काय दिलंय तर कंडक्टिव्हिटी सुद्धा दिलेली 5.8 इंटू 10⁻⁷. आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचे बघा. इथं 2 क्वांटिटी कॅल्क्युलेट करायच्यात. कॅल्क्युलेट द हॉल कोएफिशियंट अँड द मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कॉपर. तर याच्यासाठी आपल्याला कुठले इक्वेशन्स माहिती पाहिजेत ते आपण समजून घेऊ. पहिल्यांदा पहिलं दिलं हॉल कोएफिशियंट. तर हॉल कोएफिशियंट जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला हॉल कोएफिशियंटची व्हॅल्यू माहिती आहे RH इज इक्वल टू 1/PE. पण तेवढ्यावरून आपण हे काढू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं काय पाहिजे तर RHचे इक्वेशन VHच्या टर्म्समध्ये आपल्याला पाहिजे, जे आपण डेरिव्हेशनमध्ये ऑलरेडी काढलेले. तर प्रत्येकाकडे स्क्रीनशॉट आहेत किंवा तुम्हाला माहिती की सगळ्यात शेवटचं इक्वेशन आहे. तर हे इक्वेशन आहे. आपण काय करतो तर VH इन टर्म्स ऑफ RH आणि RH इन टर्म्स ऑफ VH हे घेतो. हे लक्षात आलं की इक्वेशन RH इज इक्वल टू VHT अपॉन BI. सगळ्यात शेवटचं इक्वेशन Yes, sir. डेरिव्हेशनचं. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हां, तर हे डायरेक्ट इक्वेशन्स आहेत. हे जर तुम्ही परफेक्ट केलेले असतील तर तुम्हाला फक्त याच्या व्हॅल्यूज टाकायच्यात. तर RH आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. VHची व्हॅल्यू किती आहे तर 0.074 मायक्रोव्होल्ट म्हणजे 0.074 10⁻⁶ टाकलं आपण. T म्हणजे काय थिकनेस आहे तो 1 mm दिलेला आहे, पण तो आपण M मध्ये कन्वर्ट करतो 10⁻�3. B आणि I याच्या प्रत्येकी व्हॅल्यू 1 आहेत. I ची व्हॅल्यू 1 अँपियर आहे, B ची व्हॅल्यू 1 टेस्ला आहे. तर याच्या व्हॅल्यूज टाकल्या म्हणजे काय डिनॉमिनेटर एकच असणार आहे थोडक्यात. आणि हे फक्त आपण याची पॉवर ॲडजस्ट केली तर काय मिळणार आपल्याला हे 6 आणि 3 9 आणि इथले 2 जर ॲडजस्ट केले तर 7.4 इंटू 10⁻11. ही झाली RHची व्हॅल्यू हॉल कोएफिशियंटची. हा आपला पहिला पार्ट झाला कॅल्क्युलेशनचा. नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं आहे कॅल्क्युलेट हॉल कोएफिशियंट अँड द मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा मोबिलिटी ऑफ चार्ज कॅरियर. आता मोबिलिटीचं सुद्धा इक्वेशन आपण बघितले त्या दिवशी म्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू RH. तर याच्यासाठीच आपल्याला सिग्माची व्हॅल्यू इथं दिलेली. तर म्यू इज इक्वल टू सिग्मा. सिग्माची व्हॅल्यू आपल्याला माहिती 5.8 इंटू 10⁻⁷. इट इज गिवन टू यू. आणि RHची व्हॅल्यू आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायची. सो विच इज 7.4 इंटू 10⁻11 आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली. सो 5.8 इंटू 10⁻7 इंटू 7.4 इंटू 10⁻11 ही व्हॅल्यू आपण टाकली की आपल्याला म्यूची व्हॅल्यू मिळते विच इज 4.3 इंटू 10⁻3 आणि युनिट त्याचे ते मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय व्होल्ट सेकंड. ह्याचे जे युनिट्स आहेत ते आपण ॲडजस्ट करून आपल्याला हे युनिट्स येतात. तर हे तुम्ही पर्सनली कॅल्क्युलेट करून चेक करा वेदर यू आर गेटिंग दिस व्हॅल्यूज ऑर नॉट. ओके, सो आय गिव्ह यू 2 minutes. टेक युअर टाइम अँड calculate and check whether you are getting these values or not. हां, कोणाला काही डाऊट असेल तर डाऊट पण विचारा. काही कळलं नसेल ह्याच्यासाठी एकच लक्षात ठेवा की आपलं हॉल इफेक्टचं डेरिव्हेशन परफेक्ट पाहिजे. मागच्या वेळेस मी रिक्वेस्ट केली होती की हॉल इफेक्टचं डेरिव्हेशन वाचा, लिहा, परफेक्ट करा. हे सगळे इक्वेशन्स आपण डायरेक्ट तिथून घेतलेले आहेत.
आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला आणि बँकेच्या अकाउंट नंबरला Okay, are you getting this? Yes, sir. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. Okay, shall we go to next now? Yes, sir. Yes, sir. आता हे लक्षात ठेवा की असं जर न्यूमेरिकल आलं, समजा ऑफलाईन एक्झाम असली, फायनल एक्झाम युनिव्हर्सिटीची, तर ते 5 मार्काला येऊ शकतं का? कारण त्याच्यामध्ये 2 क्वांटिटीज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्यात. ठीक आहे, तर पहिला पार्ट आहे तो म्हणजे RH कॅल्क्युलेट करायचा आणि दुसरा म्हणजे मोबिलिटी कॅल्क्युलेट करायची. तर हे एकदम सिम्पल अँड इझी आहे प्रिपरेशनसाठी, कॅल्क्युलेशनसाठी. काय स्लाइटली व्हॅल्यूज याचे चेंज होतील, फॉर्म्युले तेच असणार आहेत आणि व्हॅल्यू आपल्याला त्याच कॅल्क्युलेट करायच्यात. तर याच्यानुसार हे प्रिपेअर करा. देन वी गो टू द नंबर 3. A copper strip 2 cm wide and 1 mm thick is placed in a magnetic field with 1.5 Weber per meter square. If a current of 200 ampere is set up in the strip, calculate the potential difference which appears across the strip if the number of charge carriers value is 8.4 into 10 raised to 28 per meter cube. तर हे न्यूमेरिकल आहे. तर हे न्यूमेरिकल आपण आता चेक करूया विथ सोल्युशन. तर इथे जर बघितलं तर फक्त वाक्यरचना बदललेल्या असतात, व्हॅल्यूज बदललेल्या आहेत, कॅल्क्युलेट तेच करायचं आहे, इक्वेशन सुद्धा आपल्याला तेच वापरायचे. ठीक आहे. एक कॉपर स्ट्रीप आपण वापरतोय, त्याची विड्थ दिली 2 सेंटीमीटर, त्याचं थिकनेस 1 mm आहे, विच इज प्लेस्ड इन ए मॅग्नेटिक फील्ड. याची व्हॅल्यू 1.5 वेबर पर मीटर स्क्वेअर. आता मगाशी आधीचे जे आपण कॅल्क्युलेशन केले त्याच्यामध्ये टेस्ला हे युनिट वापरले, आता आपण इथे वेबर पर मीटर स्क्वेअर वापरतोय, पण दोन्ही हे इक्विव्हॅलंट आहे. इज इट राईट? yes, sir. हां, त्यामुळं कन्फ्युजन करायचं नाही. टेस्ला दिलं काय किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर दिलं काय, ॲज इट इज व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशनला घ्यायची. नेक्स्ट, इफ ए करंट ऑफ 200 अँपियर, आयची व्हॅल्यू दिलेली 200, इज सेटअप इन द स्ट्रिप, कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स विच अपियर्स अक्रॉस द स्ट्रिप. आता हे पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय, तर परत हॉल व्होल्टेजेस कॅल्क्युलेट करायचे. हे विनाकारण काही जणांना अवघड वाटतं किंवा कन्फ्युजिंग वाटतं. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स विच अपियर्स अक्रॉस द स्ट्रिप म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केले, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केले, पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतं, त्यालाच आपण हॉल इफेक्ट म्हणतो आणि व्होल्टेजला हॉल व्होल्टेज म्हणतो. इफ द नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स इज 8.4 into 10⁻²8 per meter cube. आपल्याला नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स किंवा कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. तर याच व्हॅल्यू आपण परत गिवनमध्ये लिहिलेल्या आहेत. करंट 200 अँपियर, मॅग्नेटिक फील्ड 1.5 वेबर पर मीटर स्क्वेअर, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन किंवा नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स, चार्जची व्हॅल्यू आपल्याला माहिती ऑलरेडी, फक्त इथं विड्थ थिकनेस जिथं लागते तिथं त्याचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचं आहे. इथं 1 mm थिकनेस दिलं आहे म्हणजे 1 into 10⁻³ मीटर येणार. आता हे सुद्धा इक्वेशन आपण डेरिवेशनमध्ये काढलेलं आहे. VH इज इक्वल टू BI/PET असे इक्वेशन आहे, तुमच्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही चेक करू शकता. हे आहे का बघा, VH इज इक्वल टू BI/PET.
इथं आता आपण एन घेतोय आणि इथं फक्त आय आणि बी पुढं मागे केलंय. VH इज इक्वल टू BI अपॉन PET असं इक्वेशन डेरिव्हेशनमध्ये आहे. हे कधी मिळालं आपल्याला, तर आपण I अपॉन ए लिहितो, एच्या ऐवजी WT लिहितो आणि इथलं W एकमेकाला कॅन्सल करतो. ओके, सो यू कॅन चेक दिस इन द डेरिव्हेशन. VH इज इक्वल टू BI अपॉन PET. जेव्हा इथं पी टाईप दिला नसेल तेव्हा बाय डिफॉल्ट आपण एन घेतो इथं, त्यामुळे आपण इथं एन लिहिलेलं आहे. VH इज इक्वल टू BI अपॉन PET. हे लक्षात येते की इक्वेशन बघा आहे का स्क्रीनशॉटमध्ये तुमच्या स्लाइड्समध्ये? Yes, sir. आहे. Yes, sir. हां, आता हे पुढचा जो भाग आहे ना, न्यूमेरिकल्स अँड गिवन थिंग्स आणि व्हॅल्यूज, हे इममटेरियल आहे. व्हॅल्यूज काही पण असतील त्या फक्त आपण टाकतो आणि कॅल्क्युलेशन करून आन्सर काढतो. महत्त्वाचं काय तर ते इक्वेशन आहे. त्यामुळे तुम्हाला जर न्यूमेरिकल आलं तर त्याच्याशी रिलेटेड कुठले इक्वेशन वापरायचे, तर हे जर तुम्हाला कळलं तर ते न्यूमेरिकल तुमच्यासाठी सिम्पल होऊन जाईल. नाहीतर अननेसेसरीली तुम्ही वाचताय, कन्फ्युजन व्हायला, तुमच्या लक्षात येत नाही की कुठलं इक्वेशन वापरायचं आहे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा गिवन थिंग्स काय आहेत तर ते चेक करायच्या आणि गिवन थिंग चेक करून कुठली इक्वेशन्स आहेत ज्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत ते बघायचं आणि त्यानंतरच काय करायचं तर या व्हॅल्यूज टाकून आपण आन्सर काढू शकतो. ठीक आहे, तर आता VH इज इक्वल टू BI किंवा I इंटू बी डिवायडेड बाय NET लिहिलं आहे. VH आयची व्हॅल्यू किती आहे 200 आहे, त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू 1.5 वेबर पर मीटर स्क्वेअर असेल किंवा टेस्ला असेल, नो प्रॉब्लेम. त्यानंतर एनची व्हॅल्यू म्हणजे काय तर नंबर ऑफ चार्ज कॅरियर, तर ते दिलेलं आहे 8.4 इंटू 10⁻28, ते आपण इथे टाकली. त्यानंतर चार्जची व्हॅल्यू आणि सगळ्यात शेवटी टीची व्हॅल्यू आपण इथं 1 mm ची 1 इंटू 10⁻³ मीटर केलेली. हे कॅल्क्युलेट करून बघा, तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. सो टेक युअर टाईम अँड कॅल्क्युलेट. 2.2 इंटू 10⁻⁵ व्होल्ट मिळतं. आपण त्याला मायक्रो व्होल्टमध्ये जस्ट ॲडजस्ट केलेलं आहे. So I give you 2 minutes. You can calculate personally and check whether you are getting these values. Everyone is getting this? Yes, sir. Yes, sir. So Yes, now sir. we go for now next numerical number 4. I will read it first. A current of 50 ampere is established in a slab of copper 0.5 centimeter thick and 2 centimeter wide. The slab is placed in a magnetic field capital B of 1.5 Tesla. The magnetic field is perpendicular to the plane of the slab and to the current. The free electron concentration in copper is 8.48 into 10⁻28 electron per meter cube.
what will be the magnitude of Hall voltage across the width of the slab. तर परत एकदा जसं मी तुम्हाला सांगितलं तसे हे वेगळ्या लँग्वेजमध्ये फक्त आपल्याला न्यूमेरिकल्स असतात, आपल्याला काढायचे असतात, त्याच गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या असतात. त्याच्यासाठी तुम्हाला या सगळ्याचं मिनिंग माहिती पाहिजे. परत एकदा हे रिपीट करतो. करंट ऑफ 50 अँपियर म्हणजे आय ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली इज एस्टॅब्लिश्ड इन स्लॅब ऑफ कॉपर. त्याचा थिकनेस आणि विड्थ दिली 0.5 सेंटीमीटर थिक अँड 2 सेंटीमीटर वाईड. द स्लॅब इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. कॅपिटल बी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 1.5 टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. The magnetic field is perpendicular to the plane of the slab and to the current. आपल्या कंडिशन नुसार हॉल इफेक्टच्या करंट टू बोथ perpendicular to both. Then the free electron concentration in copper is म्हणजे काय तर n ची व्हॅल्यू परत एकदा दिलेली 8.48 into 10⁻28 इलेक्ट्रॉन पर मीटर क्यूब. What will be the magnitude of Hall voltage across the width of the slab. परत एकदा what will be the magnitude of Hall voltage म्हणजे काय तर हॉल व्होल्टेजेस आपल्याला काढायचे. तर आपण तेच इक्वेशन परत एकदा यूज करतो. VH इज इक्वल टू BI/NET. आय ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 50, बी ची व्हॅल्यू 1.5 टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर एन ची व्हॅल्यू 8.4 into 10⁻28, चार्जची व्हॅल्यू आणि त्यानंतर टी ची व्हॅल्यू 0.5 सेंटीमीटर इथे दिलेली आहे. त्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं 0.5 into 10⁻² मीटर. या व्हॅल्यूज सगळ्या पुट केल्या कॅल्क्युलेशन करून आपल्याला काय व्हॅल्यू मिळते तर 1.116 मायक्रो वोल्ट. ठीक आहे. तर मागासारखंच हे सुद्धा न्यूमेरिकल याच इक्वेशनशी रिलेटेड आहे. फक्त जर तुम्ही बघितलं तर लँग्वेज चेंज केलेली आहे, त्यामुळं अननेसेसरीला आपल्याला ते डिफरंट वाटतं किंवा मे बी डिफिकल्ट वाटतं. तर व्हॅल्यू त्याच आहेत, कॅल्क्युलेशन आपल्याला करून तीच व्हॅल्यू काढायची. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन you calculate personally and check whether you are getting this value or not. Okay, so have you calculated this? येते का आन्सर हे? Yes, sir. Okay. So we move to the now last one. याचा स्क्रीनशॉट काढून घेतला का? Yes, sir. Yes, sir. So now last numerical. I read it first. A copper strip 4 centimeter wide and 0.5 mm thick carries a current of 100 ampere. If it is placed in a magnetic field of induction 2 Weber per meter square acting at right angles to the strip,
A Hall potential difference of 29.7 into 10 raised to minus 6 volt appears across its edge. Find two things we have to calculate. First is Hall electric field किंवा Hall field, the number of charge carriers per meter cube. म्हणजे काय तर n ची व्हॅल्यू. तर हे परत एकदा रिपीट करतो मी. एक कॉपर स्ट्रिप 4 सेंटीमीटर वाईड आहे, 0.5 mm थिक आहे. त्याच्यानंतर करंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 100 एम्पियर. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू दिलेली 2 वेबर पर मीटर स्क्वेअर. हॉल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आपल्याला व्ही ची व्हॅल्यू इथं दिलेली. आपल्याला काय काढायचं, हॉल फील्ड काढायचं. त्याच्यासाठी हॉल व्होल्टेजची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की हॉल फील्ड म्हणजे काय, EH आपण कसं लिहितो, EH इज इक्वल टू VH अपॉन W. ओके, सो EH इज इक्वल टू VH अपॉन W. VH ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली ती किती, 29.7 इंटू 10 raised to minus 6 वोल्ट. त्याच्यानंतर W ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली 4 सेंटीमीटर म्हणजे 4 इंटू 10 raised to minus 2. हे आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला EH ची व्हॅल्यू मिळते ती किती आहे, 7.425 इंटू 10 raised to minus 4 वोल्ट पर मीटर. दॅट इज हॉल फील्ड. हा झाला पहिला पार्ट किंवा हॉल इलेक्ट्रिक फील्ड. दुसरं काय, नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स म्हणजे स्मॉल एन ची व्हॅल्यू. त्याच्यासाठी तुम्हाला हे इक्वेशन माहिती आहे, VH इज इक्वल टू BI अपॉन NET. एन ला आपण LHS ला घ्यायचं, VH ला RHS ला घ्यायचं. ते कन्वर्ट केल्यावर काय मिळणार इक्वेशन, N इज इक्वल टू BI अपॉन VH इंटू ET. नेक्स्ट N ॲज इट इज. B ची व्हॅल्यू किती आहे, 2 वेबर पर मीटर स्क्वेअर. I ची व्हॅल्यू आहे 100 एम्पियर डिवायडेड बाय VH ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिलेली 29.7 इंटू 10 raised to minus 6. E म्हणजे चार्ज गिवन व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10 raised to minus 19. आणि T ची व्हॅल्यू जी आहे 0.5 mm, त्याला आपण कन्वर्ट केलं 0.5 इंटू 10 raised to minus 3. या व्हॅल्यूज आपण पुट केल्या आणि आपल्याला या व्हॅल्यूज टाकल्यावर काय मिळतं, तर फायनल आन्सर मिळतं 8.4 इंटू 10 raised to 28. तर मगाशी तुम्ही बघितलेच आहे, काही गिवन व्हॅल्यूज आपण यांच्या घेतलेल्या आहेत, तर ती हीच व्हॅल्यू आहे जी आपण एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करून आपल्याला परत तीच व्हॅल्यू मिळते. आर यू गेटिंग दीज टू थिंग्स? Yes, sir. Okay, so take screenshot of this. This is also important numerical for 5 marks weightage. And I request everyone to mark your attendance in chat box. We have only 2 minutes. Everyone mark your attendance in chat box. Okay, so I hope that everyone have taken screenshot. ठीक आहे, प्रत्येक स्लाइडचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे का प्रत्येकानं? येस सर. हा, आता हे परत एकदा रिपीट करतो की आपली जी चॅप्टर वाईज टेस्ट होणार आहे तर ती MCQ टेस्ट आहे. त्यामुळे MCQ ची चांगल्या पद्धतीने तयारी करा. त्या MCQ मधले काही MCQ हे मे बी न्यूमेरिकल असतील आणि ते सिम्पल असतील. असे काही हे डिफिकल्ट, हे जे ॲक्च्युली 3 किंवा 5 मार्काचे वेटेज असलेले सिम्पल तुम्हाला व्हॅल्यूज असलेले न्यूमेरिकल MCQ म्हणून येतील, लिमिटेड. तर आपण जे MCQ डिस्कस केलेले आहेत ते परफेक्ट करा. And our chapter wise test is MCQ based test. Okay.